यशवंतरावजी चव्हाण भारताचे गृहमंत्री आणि 1974 पर्यंत ते गृहमंत्री होते. पण त्यावेळी जो महाजन अहवाल आला, त्या महाजन अहवालामध्ये सीमा भागावर अतिशय वाईट अशा प्रकारे या भागातील आपल्या चंदगड तालुक्याला लागून असलेली बेळगावच्या पुढची सगळी गावं हिंडलगापासून ही सगळी महाराष्ट्रात लागली. बेळगाव आमचा वेळूर वगैरे सगळा भाग जो आहे तो महाराष्ट्रात घातला. त्याच्या अलीकडचा थोडासा भाग शहापूर वडगाव म्हणून आहे तो सगळा भाग. या भागामध्ये विमानतळ जे सापडा आहे तिथपर्यंतचा भाग सगळंच मराठी आहे, त्याच्यावर अन्याय केला. पण हे करत असताना ती तत्व लावली गेली पाहिजे होती, ती तत्व लावली गेली नाही. आणि मला वाटतं की यशवंतराव चव्हाणांच्याकडेच तो अहवाल म्हणजे सुपूर्द करण्यात आला. यशवंतराव चव्हाण साहेबांनी निश्चितपणे तो वाचला असणार आणि त्यांनी तो घेतला अहवाल तो आपल्याकडे ठेवला. त्याच्यानंतर ताबडतोब यशवंतराव चव्हाण साहेबांनी इंदिरा गांधींच्या बरोबर या संदर्भात चर्चा केली आणि हा अहवाल कसा अन्यायकारक आहे त्याची त्यांनी माहिती त्यांना दिली. आणि म्हणूनच महाजन अहवाल झाल्यानंतर सुद्धा इंदिरा गांधींनी 1970 साली त्यावेळी इंदिरा गांधींचा तोडगा इंदिरा गांधींनी आपला एक नवीन तोडगा सादर केला दोन्ही राज्यांना, म्हैसूरला त्यावेळेचा म्हैसूर आणि महाराष्ट्र, त्या दोघांना तो केला. म्हणजे लोकांची इच्छा तिथं प्रदर्शित झाली. तशी लोकांची इच्छा बेळगाव आणि सीमाभाग गावच्या ग्रामपंचायतींनी मराठी असून ठराव केला की आम्हाला गुजरातमध्ये जायचं आहे. म्हणजे आम्ही नोकरी करताना तो महाराष्ट्रात नोकरी करणार काय गुजरातच करणार म्हटल्यानंतर गाव